चला आपण पाहतोय कांडीचा पाडा विपक्षात कलोस कलोते मोकाशी संघ प्रथम कांडीचा पाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी स्वीकारले इन्व्हाइट केले ते आपण पाहतोय कलोस्ते संघाला अगदी क्षेत्ररक्षणासाठी 2 षटकाचा सामना असेल सलामीचे 2 बॅटर आपण पाहतोय कांडीचा पाडा संघाचे सज्ज झालेत अगदी दीपक आणि त्याच्या सोबतीनं आकाश दाखल झालाय पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल सामन्याला होईल सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अगदी पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय तेरा बाप भी बहुत रोया होगा। तर देताना गोलंदाज विजयला पाहतोय कुठेतरी बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होतं तदनंतर तर विनंती असेल नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती मात्र कुठेतरी सफलता प्राप्त करत असताना गोलंदाज विजयला पाहतोय यावेळेस सिन्याट क्रमांक 3 वरती नवीन बॅटर दाखल झाला आपण पाहतोय अगदी प्रदीप त्याच्या बॅटमधनं अगदी फटका सजवला तिकडे गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तदनंतर एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाईल धावसंख्या 1ने वाढताना आपण पाहतो अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले एक गडी बाद 7 अशी धावसंख्या कांडीचा पाडा संघाची आपण पाहतोय यावेळेस बॅटर ऑन स्ट्राईक मार्क आपण आकाशला पाहतोय जो सलामीसाठी दाखल झालाय षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस स्विचिट अटेम्प्ट करायचं होतं गॅपमधनं चेंडू निघून चाललाय दन दन करत सीमा रेषा पार बॅटर आकाशच्या बॅटमधनं चौकार संख्या 11 वरती जाऊन पोहोचले यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटनं फटका सजवायचा होता हवं तसं टायमिंग मात्र जुळलं नव्हतं त्यानंतर नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तिकडे आपण पाहतोय फेकी मात्र कुठेतरी चुकीची आणि त्यानंतर 3 धावा सहजरित्या कंप्लीट करत असताना हे दोन बॅटरला पाहतोय धावसंख्या 3ने पुढे जाईल धावसंख्या आपण पाहतोय अगदी कांडीचा पाडा संघाची जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती
कुठेतरी 2 षटकाचा सामना आहे. 2 षटकामध्ये 30+ धावसंख्या उभारण्याचं मात्र धाडस करेल का कांडीचा पाडा संघ. कारण अगदी 2 बॅटर आपण खेळपट्टीवर पाहतोय, प्रदीप आणि त्याच्या सोबतीनं आकाश आहे. कुठेतरी दीपकने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका केला, तदनंतर परतलाय. पाहूया षटकातील पुढील चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. गोलंदाज विजयच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावली गेले एका षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय. 1/14 अशी धावसंख्या कांडीचा पाडा संघाची स्कोअर कार्डवरती लागली गेले. तर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. कांडीचा पाडा संघाची तब्बल जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती पाहतोय. अगदी कुठेतरी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला, त्यानंतर मात्र कुठेतरी धावा रोखण्याचं काम गोलंदाज विजयच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेस अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अगदी लक्ष्मण दाखल झालाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस ऑन स्ट्राईक बॅटर आकाशला पाहतोय. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू अल्कशारित्या कट केलाय. तिकडे गॅपमंद चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाला चेसिंग फार मोठे आहे, परंतु शेवटच्या क्षणाला अगदी चेंडूला स्टॉप केलंय. तुर्तास 2 धावा कंप्लीट करत असताना बॅटर आकाश आणि प्रदीपला पाहतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कुठेतरी आपण पाहतोय सामना कलोस्ते मोकाशी हा संघ आपण पाहतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेटनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅटर आकाशच्या बॅटमधनं हा येतोय दर्जेदार षटकार. रक्षक होते पत्रक बॅटर आकाशच्या बॅटमधनं धावसंख्या आपण 28 या आकड्यावरती पाहतोय. अजूनही या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक असतील. बॅटर आकाश ऑन स्ट्राईक मार्क आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर कुठेतरी मधल्या स्टिकवर निघून गेला. निर्धाव चेंडू हाताळलाय. गोलंदाज आपण पाहतोय. अगदी लक्ष्मण दाखल झालाय दुसरं षटक हाताळण्यासाठी. कुठेतरी 2च षटकांचे सामने आपण पाहतोय. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल. ऑन स्ट्राईक बॅटर आकाश. यावेळेस डान्सिंग द डाऊन विकेटनं लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॅटर आकाशच्या बॅटमधनं दर्जेदार बिग हिट षटकार. आकाशच्या बॅटमधनं या षटकामध्ये कुठेतरी महागडी गोलंदाजी हाताळताना गोलंदाज लक्ष्मणला पाहतोय. कारण या षटकाचा विचार केला गेला तर या षटकामध्ये तब्बल 3 बिग हिट मात्र येताना आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने वाढले गेले. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. कुठेतरी शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल बॅटर आकाशचा. यावेळेस फुलालेनचा चेंडू होता. आडवा बॅटनं फटका सजवायचा होता. हवं तसं टायमिंग करता आलं नाही. तिकडं थोडासा फंबलनेस आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थ्रो कुठेतरी चुकीचा राहिला.
त्यानंतर आपण पाहतोय खांडीचपाडा संघाचं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 36 या धावसंख्येवरती. आता येणारे चेंडू 12 आणि 37 धावेची गरज असताना दुसऱ्या पूर्वार्धामध्ये आपण अगदी कालोस्ते संघाला फलंदाजी करताना पाहणार आहे. तब्बल 12 चेंडू आणि 37 धावेची गरज असताना दोन सलामीवर बॅटर अगदी आपण पाहतोय विजय आणि त्याच्या सोबतीनं राजू दाखल झालाय. 12 चेंडू 37 धावेची गरज असेल. बरोबर बॉल बरोबर ठेवतो तो बॅग इथे ठेवून नंतर जाते दुसरे आहेत ना. चला दुसऱ्या पूर्वार्धाला होईल सुरुवात. अगदी आपण पाहतोय 37 धावांचं मात्र टार्गेट सेट केलं गेलं. सलामीवर दोन बॅटर अगदी विजय त्याच्या बरोबरीने राज दाखल झालाय. 12 चेंडू 37 धावा राजू दाखल झालाय. अगदी 12 चेंडू 37 धावेची गरज असताना दुसऱ्या पूर्वार्धामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अगदी दीपक भगत दाखल झालाय. खंडीचपाडा संघाचा सातत्यानं या नावाची चर्चा मात्र शहापूर तालुक्यानं अगदी कमी वयामध्ये घेतली. यावेळेस ओरपी चेंडू होता अडवा बॅटनं पहिल्या चेंडूवरती बॅटर आपण पाहतोय अगदी विजयच्या बॅटमधनं षटकार आलाय. चेंडू ओव्हरपिच होता आणि बॅटर विजयच्या बॅटमधनं बिग हिट.
पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल यावेळेस पुन्हा शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल सक्सेसफुल करायचं होतं मिस टाइम फटका डाऊन द बॉल शतरक्षक होते परंतु झेल मात्र सोडला गेलाय आणि बॅटर जीवनदान प्राप्त करत असताना विजयला आपण पाहतो अगदी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात धावसंख्या 2 ने पुढे जाते धावसंख्या 8 या आकड्यावरती कुठेतरी फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी होती परंतु झेल मात्र सोडला गेला पाहूया षटकातील तिसरा चेंडू असेल ऑन स्ट्राईक बॅटर विजयला पाहतोय आपण हो यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पंचांचा निर्णयांची वाट बघितली नाही डिसिजनची वाट देखील बघितली नाही तदनंतर स्वतःने सांगितलं का बॅटची लिडिंग एज आहे आणि निघून आला पहिला आद्रा लागताना आपण पाहतोय कालुस्ते संघाला अगदी 8 या धावसंख्येवरती षटकातील पुढील चेंडू यावेळेस बॅटची लिडिंग आहे तिकडे अप्रतिम शतरक्षण राहिलाय फर्स्ट स्लिपच्या माध्यमातून झेलकारी केलाय बॅटर आपण पाहतोय अगदी लक्ष्मण परतलाय प्रदीपला पाहतोय पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल 2 गडीव्यात 8 अशी धावसंख्या लागली गेली ओ यावेळेस चेंडू पडल्यानंतर बन्नाट वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून केली जाते अजूनही षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक असेल कुठेतरी विजय मात्र जोपर्यंत दाखल होताना तोपर्यंत सामना मात्र खिशात घालण्याचं धाडस त्याच्या माध्यमातून केलं गेलं होतं अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज दीपकनं यावेळेस चेंडू पडल्यानंतर उचली प्राप्त करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावलाय तिकडे पंचांनी मात्र थर्ड अंपायरसाठी रेफर केलं गेलंय वाईडसाठी रेफर केलं गेलंय चेक केलं जाईल अगदी 8 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात नक्कीच वाईड चेंडू आहे धावसंख्या 1 ने पुढे जाईल धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण पाहतोय अगदी शेवटचा चेंडू आहे नवीन बॅटर इनॅट क्रमांक 4 वरती दाखल झालाय उमेश पाहूया षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू तिकडे स्लीपरला चेंडू बीट करून लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल झालाय आईल पंजा अगदी या 5 धावेच्या मदतीने धावसंख्या वाढताना पाहतोय अगदी धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती कुठेतरी 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात अगदी या शेवटच्या चेंडूमध्ये कुठेतरी अवंतर धावा खर्च करत असताना गोलंदाज दीपक भगतला पाहतोय धावसंख्या 14 लागली गेले अजूनही येणारे चेंडू आणि काही धावेची गरज असेल यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता शॉर्ट अंपुल करायचं होतं हवं तसं टायमिंग मात्र जुळलं नाही तिकडे शतरक्षक आलाय गादाराने थ्रो करेपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्यात धावसंख्या 2 ने पुढे जाईल धावसंख्या अगदी 16 या आकड्यावरती लागली गेले एका षटकाच्या अखेरीस तब्बल 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या आता येणारे 6 चेंडू आणि 21 धावेची गरज असेल
सामना मात्र रफ अँड टफ आपण पाहतोय. अगदी कालुस्ते संघ विपक्षात आपण खांडीचा पाडा संघाला पाहतोय. 6 चेंडू 21 धावेची गरज असेल. पाहूया कर्णधार कोणत्या गोलंदाजांवरती ही जमेची बाजू स्थिरावतील. अगदी 6 चेंडू 21 धावेची गरज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अगदी 2 गडी बाद 16 या आकड्यावरती लागली गेले आपण पाहतोय. आता येणारे 6 चेंडू आणि 21 धावेची गरज असताना गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय मेंगाल दाखल झालाय. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू फेकला जाईल. ऑन स्ट्राईक बॅटर आपण राजूला पाहतोय जो सलामीसाठी दाखल झालाय. यावेळेस ओव्हर पिच चेंडू शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल लॉंगॉनच्या डोक्यावरनं बावीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही येणारे चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. तिकडे शतरक्षक आहे परंतु धाव घेण्याचं मात्र धाडस करताना दिसत नाही हे दोन फलंदाज. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. आता येणारे 4 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. सामना मात्र रफ अँड टफ होताना पाहतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही संघ देखील सामना सोडायला बघत नाही या कारण कालुस्ते विपक्षात आपण खांडीचा पाडा संघ पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि 15 धावेची गरज असताना ऑन स्ट्राईक बॅटर आपण राजूला पाहतोय जो सलामीसाठी दाखल झालाय. अगदी 22 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 4 चेंडू 15 धावा. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र तटस्थ अगदी आपण पाहतोय. पंच कुठेतरी दर्शवताना हा चेंडू मात्र लेग स्टिकला सोडून जाणारा होता. अगदी निर्धाव चेंडू आलाय. आता येणारे 3 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. कुठेतरी कमबॅक करताना गोलंदाज अक्षयला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला तदनंतर मात्र कुठेतरी रोखण्याचं काम गोलंदाज अक्षय करताना पाहतोय. खांडीचा पाडा संघाकडनं दाखल झालाय. येणारे 3 चेंडू 15 धावेची गरज असेल. ऑन स्ट्राईक बॅटर राजूला पाहतोय. पाहूया षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्कोरवर टप्प्याचा चेंडू हवं तसं टायमिंग करता आला नाही. डाऊन द बॉल शतरक्षक आले. कोणतीही चुकी होणार नाही. बॅटर मात्र आता राजू परतलाय. अगदी तिसरा झटका लागलाय. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. येणारे 2 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. कारण मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटच्या परिपटलावरती असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ मात्र विजयी होईल हे सांगणं देखील आजपर्यंत या क्रिकेटच्या परिपटलावरती कोणत्या बादशाला देखील जमलं नाही आहे. आता येणारे 2 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. यावेळेस हेमंत दाखल झालाय. शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा पटका सजवायचा होता. डाऊन द बॉल शतरक्षक आलेत. लॉंग ऑनला झेल कॅरी केलाय. अगदी सलगचा दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. कुठेतरी असं म्हणायला हरकत नाही आज सामना मात्र खांडीचा पाडा संघ आपल्या खिशामध्ये टाकत असताना कारण येणारा 1 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. कुठेतरी अगदी आपण पाहत होतो पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी हाताळताना आपण गोलंदाज अक्षयला पाहतोय. कमबॅक काय असतं ना ते मात्र त्याच्या माध्यमातून केलं जाते. अगदी 1 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल. यावेळेस नवीन बॅटर दाखल झालाय. सुभाषला आपण पाहतोय. 1 चेंडू 15 धावा. हो यावेळेस लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. अवंतर चेंडू हाताळलाय. अगदी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 23 या आकड्यावरती लागली गेल्या. आता येणारा 1 चेंडू आणि 14 धावेची गरज असेल.
हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय कुठेतरी कमी प्रयत्न पडताना आपण पाहतोय आणि नक्कीच आजच्या दिवसातील क्वालिफायचा सामना माथेरान विपक्षात खांडीचा पाडा संघ तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघांना एक आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे